कोल्हापूरच्या आजरामध्ये पोलीस ठाण्यासमोरच गाड्याला आग लागलेली आहे। या आगीने रौद्र रूप धारण केल्यानं गाडा आणि शेड जळून खाक झालेला आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गोवा रोडवर असलेल्या पोलीस ठाण्यासमोर एका गाड्याला आग लागली। कोल्हापूरमध्ये आपण दृश्य पाहतोय। आजरामध्ये पोलीस ठाण्यासमोरच एका गाड्याला आग लागली, त्यामुळे ही आग इतरत्र पसरली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। शेखर, ही आग नेमकी कशामुळे लागली? कस्तुरी, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र पहाटेच्या वेळी अचानक या आजरा या ठिकाणी असलेल्या मध्यवस्तीत तर ही एका गाड्याला आग लागलेली आहे, ज्यामध्ये या गाड्याचं पूर्णपणे मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर याच आजऱ्यामधून गोव्याला जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते। आज वीकेंड असल्यामुळं आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती त्या महामार्गावर मोठी गर्दी असते। ही आग मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्याला लागल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळालेली आहे। अजूनही आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते सुरू होतं, त्यामुळं निश्चितच सकाळी लागलेल्या या आगीमुळं प्रशासनाची त्या ठिकाणी धावपळ जी ती पाहायला मिळालेली आहे। मात्र ही आग ज्यावेळी लागली त्यानंतर विझवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र यामध्ये पूर्णपणे हा गाडा जो आहे तो जळून खाक झालेला आहे। त्यामुळे निश्चितच आज ही घटना घडल्यानंतर या आजरा परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आणि त्यानंतर आता ही आग विझवण्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू असताना पाहायला। बरं शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।